लक्षात घ्या, एखाद्या वेळी एखादं आर्टिकल टप केलं त्यावेळी काय टेन्शन घ्यायची गरज नाही, पण विभाग मात्र तुमचे हमखास पाठ असायला पाहिजे. ओके. आणि हे तुम्हाला अगदी सोपं आहे. हा एक प्रश्न, ठीक आहे. सगळे शिकवलेले प्रश्न पडले. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही, व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे आणि हा शिकवलेला आहे. टोटल 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. किती? त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एक महत्त्वाचा पॉइंट असा आहे, इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एमपीएससी ला पण विचारले तुम्हाला. ओके. आता दुसरा एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की ज्या वेळेस 26 जानेवारी 1950 साली आपल्याला कॉन्स्टिट्यूशन लागू झालं त्यावेळी राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश नव्हता. ठाम करून घ्यायचं बरं का, नव्हता. मूलभूत कर्तव्य नव्हती. चला पुढे. मग मूलभूत कर्तव्य कशी आली तर 1975 साली, हे नाव विसरायचं नाही, सुवर्ण सिंग समितीच्या शिफारसीने. कोणत्या समितीने? सुवर्ण सिंग समितीच्या शिफारसीने सांगितलं राज्यघटनेत काय ऍड करा? मूलभूत कर्तव्य ऍड करा. मग तिसरा पॉइंट, या समितीच्या शिफारसीनुसार भारत देशाच्या राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश झाला. किती? 10. आणि चौथा पॉइंट, आता सध्या राज्यघटनेत किती कर्तव्य आहेत? 11. 11व मूलभूत कर्तव्य मी आता सांगितलं की 86वी घटना दुरुस्ती झाली 2002 साली आणि 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण. म्हणजे सध्या किती कर्तव्य? हे सगळे प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे. ओके. 26 जानेवारी 1950 ला कॉन्स्टिट्यूशन लागू झालं, त्यावेळी मूलभूत कर्तव्याचा कॉन्स्टिट्यूशन मध्ये समावेश नव्हता. 75 ला काय स्थापन झाली? सुवर्ण सिंग समिती. सांगितलं काय की कॉन्स्टिट्यूशन मध्ये मूलभूत कर्तव्य ऍड करा. किती केली? 10. ओके. आणि आता सध्या किती आहेत? 11. 11व कोणतं? सर्व शिक्षा अभियान. चला पुढे. 5वा प्रश्न त्याच्या रिलेटेड तो असा आहे की मूलभूत कर्तव्य हे कोणत्या देशाकडनं घेतली? कोणाकडनं घेतली? रशिया. कोणाकडनं घेतली? रशिया. सिंपल प्रश्न आहे, काय अवघड नाहीये. त्याच्या पुढे, मूलभूत कर्तव्य ही कोणत्या घटना दुरुस्तीने भारताच्या राज्यघटनेत ऍड करण्यात आली? कोणती घटना दुरुस्ती? क्रमांक नाही, अरे घटना दुरुस्ती विचारली. घटना दुरुस्ती. मूलभूत कर्तव्य कोणत्या अमेंडमेंट? बरोबर आहे ना? कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आली? काय सिंपल आहे ना, 42वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. म्हणजे त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. म्हणजे हे सगळे प्रश्न परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत, मी अनालिसिस मध्ये घेतले. आता इथे विचारले खालीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाही. बघा, वैयक्तिक आणि सामूहिकरित्या सर्व क्षेत्रात उत्स्फूर्त प्रयत्न करून राष्ट्रात सतत प्रयत्न उच्च पातळीवर नेणं, देशासाठी विकासात योग्य. जन्मदाता असेल किंवा त्याच्या 6व्या वर्षापासून 14 आताच झालं, हे सुद्धा काय मूलभूत कर्तव्य. गरिबांना समान न्याय, मोफत कायदेशीर प्रसार, हे मात्र मूलभूत कर्तव्य नाही. देशाचं रक्षण करणं, राष्ट्र सेवा करणं, हे सुद्धा काय आहे? मूलभूत कर्तव्य आहे. मात्र गरिबांना न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रसार करणं हे मूलभूत कर्तव्य नाही. तुम्हाला काय विचारले? कर्तव्य नाही. पहिलं आहे, दुसरं आहे, तिसरं नाही, चौथं सुद्धा आहे. देशाचं संरक्षण करणं, सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करणं, राष्ट्रगीताचा मान राखणं, राष्ट्रगीताचा मान राखणं, त्यानंतर देशाच्या विकास पातळीवर सतत प्रयत्न करणं, ह्या सगळ्या मूलभूत कर्तव्याचा समावेश होतो. परंतु ह्याचा होत नाही. आणि मतदान करणं सुद्धा मूलभूत कर्तव्य आहे, एकदा एमपीएससीने विचारलेलं आहे. ओके, लक्षात